नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. काल माझ्या घरी होतं हळदी कुंकू संक्रांतीचं, तर काल मी काही व्हिडिओ काढू शकले नाही. आज तुमच्यासाठी परत व्हिडिओ घेते. तर यात इथे मी अशी राधाकृष्णाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, तुळस, मोत्याचा कळस, हा एक कळस, हे तर माझ्या चॅनलवर तुम्ही पाहताच आहात. हे बनवलेल्या वस्तू मी मांडल्या होत्या. आणि आल्यानंतर समोरच असं ही राधाकृष्णाची मूर्ती खूप सर्वांना खूप आवडली, अशी मांडलेली, खूप प्रसन्न अशी मूर्ती वाटत होती. त्यानंतर या इथे कुंड्या होत्या, त्याला वरतून पीस लावला, त्यावर असे छोटे छोटे पतंग केले. आणि माझ्याकडे दुर्डी होती, सूप होतं, संक्रांतीच्या सुगडी आम्ही असे कलर देऊन वापरली. संक्रांतीचं वाणाचं पण आम्ही असं तसंच ठेवलं होतं. हे त्यामध्ये भरलं आहे सगळं. आणि या दुडीमध्ये पीस, गजरे, ज्वेलरी, बांगड्या, हळदी करंडा या दुडीमध्ये भरला आहे. आणि त्याला पतंग छोटे छोटे करून असे चिटकवले. या इथे सुनबाईने रांगोळी काढली. आणि इथे हे तिळाच्या वस्तू बनवलेल्या आहेत. आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी या दाखवल्या होत्या. त्याचप्रमाणे हे हलव्याची ज्वेलरी, ती पण अशा प्रकारे मांडून तिला असं मोत्याचं डेकोरेशन केलं होतं, त्यामुळे ते छान वाटत होतं. ही आयडिया ना खूप सर्वांना आवडली. बऱ्याच मैत्रिणी अशा म्हणल्या की आम्ही पण आता पुढच्या वर्षी असंच सुगडी वाणाचं ठेवून डेकोरेशन करू. म्हणजे वाया पण जात नाही, त्याचा वापर पण होतो आणि छान असं दिसते मांडल्यानंतर. अशा प्रकारे डिझाईन्स होतं. त्या इकडे ही डिझाईन. आणि आता संक्रांतीच्या हळदी कुंकाला बरेच जण सेल्फी पॉईंट करतात. आमचा हॉल खूप छोटा आहे ना, इथं काही शक्य नव्हतं, म्हणून आम्ही बाहेर इकडे असा सेल्फी पॉईंट केला होता जिन्याच्या खाली. किंवा वरती जिना आहे, हे जिन्याच्या खाली ना पाण्याचे नळ आहे, तिथं पाण्याचा खूप वापर होतो आमचा. तर मग आम्ही काय केलं, त्या नळाला असं फुलांनी गुंडाळून पॅक केलं. आणि या इथे गुलाबाला आमच्या खूप फुलं आली होती गच्चीवरचा, तसाच कुंडा उचलून आणला. फुलं आम्ही 2-4 दिवस तोडलेच नाही, तसाच कुंडा आणला. आणखीन हे दुसरे पण फुलं त्यावर घोसले आणि खाली असं फुलाने त्या गुंडाळलं. पहा किती छान दिसतोय कुंडा. अशा प्रकारे हे गुंडाळून तयार केलं. त्यानंतर अशा फुलाच्या माळा खिडकीला लावल्या. अशा वरती बोर्ड आहे आमचं लाईटचं, त्यावर असे पतंग करून लावले. मोठा पेपर काही उपलब्ध नव्हता माझ्याकडे, ते जसं आहे तसेच पतंग करून लावलं. छान वाटलं सगळ्यांना हे पण खूप. आणि या इथे खाली महालक्ष्मीचे जे आपले वस्तू असतात, खेळणी असतात, फ्लॉवरपॉट असतात, ते या ठिकाणी मांडले मी. हे फ्लॉवरपॉट हे महालक्ष्मीसाठी सुनबाईने बनवलं होतं, ते पण मांडलं. आणि खाली ना पाण्याचे खूप डाग पडले होते, ते काढणं पण शक्य नव्हतं, आणि काढले तरी ते परत झाले असते, कारण इथं पाण्याचा वापर खूप होतो. त्यामुळे काय केलं, अशी रांगोळी टाकली पिवळ्या कलरची, त्यावर पिवळ्या कलरची अशी डिझाईन केली. हा किती छान दिसतंय. अशा जिन्याच्या वरतून फुलाच्या माळा सोडल्या होत्या. अशा प्रकारे हा सेल्फी पॉईंट आम्ही बनवला होता, सर्वांना खूप आवडला. तर अशा प्रकारे तुम्ही जे घरात तुमच्या उपलब्ध आहे त्यामध्ये सुद्धा थोडी कल्पकबुद्धी वापरून खूप छान आपण डेकोरेशन करू शकतो. प्रत्येक वस्तू आपण काही बाजारात जाऊन आणू शकत नाही,
एवढी धावपळ काही आपण करू शकत नाही. तर जसं आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये थोडी कल्पकबुद्धी वापरायची आणि असं छान डेकोरेशन आपल्याला करता येतं. यानंतर मी बाहेर रांगोळी पण काढली होती, ती पण तुम्हाला दाखवते. तर कसं वाटला हा आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम नक्की मला कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईकही करा. धन्यवाद.